संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठीच आंदोलन नागपुरात सुरू आहे। यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलही सहभागी झाले। दरम्यान यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना जरांगेंनी झापलंय। मी इथं आलोय शेतकऱ्याचा पुत्र, शेतकऱ्याचा मुलगा। मी कधी माझी बाजू लपून ठेवत नाही। मागचे कोण बडबड करते त्याला बाहेर हाकून देण्याची बस। तुमच्या या असल्या चुकीमुळं काय होतं ते सुद्धा कालचं सांगतो मी तुम्हाला। त्यांना पहिलं बाहेर करा, नाही तर गप्पा साधायला। काल बच्चू ज्यावेळेस सांगत होते, तुम्ही शांत न ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातला काय दुरावा होतो शब्दाचा हे तुमच्या लक्षात नाही। आंदोलन पंचमाळावरती आहे, नेतृत्व करणारे तुम्हाला काय सांगायले, तुमच्या ह्या हरड्यामुळं गोंधळामुळं तुम्हाला कळत नाहीये भूमिका काय घ्यायची। तुमच्या गोंधळामुळे तुम्ही ऐकलं नाही, कारण आम्ही काल ते बघितलं। बच्चू भाऊ सांगत होते त्या लोकांना मिळत लागत नव्हता काय चाललंय, कारण तुम्ही तुमच्या त्याच्यात दंग होता। एखादी मोठी लढाई जिंकायची, आपण किती संयमानं शांततेनं काय शब्द केले, त्या शब्दाचे काय प्रयोग आहेत, त्याचे किती अर्थ होते, आपल्याला कसं आंदोलन पुढे चालवायचं हे जिंकायचं कसं। कारण मूळ गाभा आंदोलक असतो, कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलक असतो। आणि ज्यावेळेस इकडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी जर तिकडं तो समजून घेतला तर आपल्याला भूमिका कळते। उदाहरण म्हणून सांगतो, याला जोडू नका इकडे तिकडे। मुंबईत आम्ही लाखानं गेलो, पोरं शांत ऐकत होते काय विषय, पुढं काय करायचं ठरलंय, आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार आहे। नंतरच्या वेळेत ते कुंकड जात होते, त्यांना माहित तुम्ही पण बघितलं। त्यामुळे आंदोलनाचा मेन गाभा आंदोलक असतं हे कोणी विसरू नका। नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही। त्याची तळमळ, त्यांनी केलेले कष्ट वाया लागले। आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून तुम्ही इथपर्यंत आला ते साध्य झालं पाहिजे। त्याच्यासाठी व्यवस्थित ठेवून लक्ष ठेवून आपण ऐकलं पाहिजे, काय काय येतंय, माहिती काय काय। बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं बच्चू भाऊ बोलले, नवले साहेब बोलले, कुमार साहेब बोलले, आम्हाला जे वाटत होतं ना त्याच्या 25% लोकांना सुद्धा कळलं नाही हे काम कसे कसे ठरवायचे। बाबा हो, तुम्ही 500 किलोमीटरहून इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलात, तुम्ही जर लक्षच नाही दिलं तर ते कसं समजेल। इथून पुढच्या काळात तरी शांतता, संयम ठेवा आणि काय दिशा आहे याच्यावरती लक्ष ठेवत। विषय असा आहे, मी शेतकरी म्हणून इथं आलो आणि माझं मूळ येण्याचं कारण सांगतो। मी आजारी आहे, मला काल आणखी लय त्रास। मी काल ते 6:30 वाजता बघितलं, डाव टाकला। म्हणलं आपण घरात नाही होतोस। मी तुपकर साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी गोळ्या औषध घेऊन निघतोय। 7 वाजता मी पहिला फोन बच्चू भाऊला केला, सर निघतोय म्हणून, कारण ते दम निघत नव्हता, कारण त्याच्यातून आम्ही आलो। आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे। टाकलेलं सरकारचं षडयंत्र, डाव कसा मोडायचा तो प्रति डावानच मोडावं लागेल, तर आपण यशस्वी होऊ। आपण मात्र आपल्याला नागपूरकडे निघलं पाहिजे, म्हणून आम्ही आलो। आम्हाला तुमचं मुंबईत ठरलेलं माहित नाही, बैठक ठरली का काय याचा नियम नाही आणि त्याच्यात मी पडणार पण, कारण आंदोलन करण्याची वेगळी वेगळी पद्धत असते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।